मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. की देशासाठी आहे, नाहीतर काही काही पोट्टे एखाद्या पोट्टीसाठीच मरते. ते कुत्र्याची मोठ. पण तुमचा अभिमान आहे, अभिमान आहे की तुमचं पोरग देशाचं आहे. बोला बोला. भाऊ पण आहे आपला, भाऊ बी आहे. कोण्या जातीच्या? धनगर. मराठा बटालियन आहे. यावेळी जरा अक्कल वापरा. मराठा बटालियन आहे महाराज. धनगराचा लेकरू सरहद्दीवर, मराठ्याचे लेकर सरहद्दीवर, बौद्धाचे लेकर सरहद्दीवर. मराठा बटालियन आहे, गोरखा बटालियन आहे. महाराज लोकांचे पोरं महाराज. तू नको जाऊ तेथे. तू अमेरिकेले जाय डॉक्टर व्हायले, तू लंडनले जाय कमिशनर व्हायले, तू चार्टर्ड अकाउंटंट हो, पण देशासाठी नको मरू. काश्मीर मध्ये किती जवान गेले बाबू या देशात. बल्कि औरंगाबाद जिल्ह्यातले गेले, जळगाव जिल्हा, अकोला जिल्ह्यातले, अकोला जिल्ह्यात बौद्धाचे 2 पोरं मेले बाबू. गवई एक आदिवासाचा मेसरा. मराठ्याचे लेकर गेले, तेल्याचे गेले, कुंड्याचे, धनगराचे, देशासाठी. पण काही हुशार लोक आपले लेकर ऑफिस मध्ये, आणि आमचं बियाणं गोळीबारात मरून राहिलं. पण म्हणून मला अभिमान आहे त्या धनगराच्या लेकराचा की तुमचं लेकरू देशासाठी आहे. आणि तुम्ही मायबाप आजरामर झाले. म्हणून तरुणाईले सांगतो, देशप्रेम ठेवा. आता हे बाकीचं प्रेम झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार मरशील ना, मरशील ना. म्हणून माझ्या विद्यार्थी भावांनो, माझ्या विद्यार्थी बहिणींनो, आज मायबाप काही तुमच्या मागं फिरणार नाही की माई मुलगी ट्युशनला गेली की सोल्युशन काढायला गेली. काय समजत ना. माझा मुलगा शिकून राहिला की कोण्या पोरीले मोटरसायकलवर घेऊन गेला, आणि आपल्या पोराले फायनान्सवर मोटरसायकल देऊ नका. 11वीत पोट्टन काय गरज आहे त्याने? सायकलनं पायदळ जाऊ आम्ही शाळेमध्ये, आणि याले मोटरसायकलची गरज काय? काय नाही. फायनान्सची गाडी घेते, तेही साधी नाही घेत, 40-45 लाखाची, हजाराची ते गाडी घेते. ते 1.5-2 लाखाची, ते मागचं डोंगन उंच करून बसायचं आणि मागून बसवते. आता रोडनं पहा ना तमाशे. तुम्ही रोडवरच आहे, रोडनं पहा केवढे धिंगाणे आहेत. सांगा मायबापानं काय करा. त्या पोरीले गाडीवर बसून नेते, वनेरा धागा असा, आणि गाडी फायनान्सची 4थ्या महिन्यात गाडी ओढून नेते. मग त्याचा बाप सांगते सर्व्हिसिंगला पाठवलं. घरात नाही दानंद रावसाहेब म्हणा. आणि लहान लेकराच्या हातात मोटरसायकल देऊ नका. 18 वर्षाच्या आतील पोराले गाडी देऊ नका. माझ्या मुलाला चालवता येते ना, मातीत घालील ना, 3 वर्षाची सजा आहे ना नाना. बीजेपी गव्हर्नमेंटनं आता चालू केलं, 3 वर्षाची सजा त्याच्या बापाने. अज्ञान पोराच्या हातात गाडी दिली की. माझ्या गावात गुरुजीचा मुलगा मावशाची गाडी आली म्हणून गेला, इकून गेला, तिकून हातावर बॉडी टाकून आणली. एसटीले ठोस मारली त्या. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या माय मावल्यांनो, लहान लेकराला मोबाईलचा, तो जेवते मुलगी म्हणून मोबाईल पडू देऊ नका. मुलगा राहत नाही म्हणून मोबाईल देऊ नका. तो खेळत राहते, आईला त्रास होते म्हणून मोबाईल देऊ नका.
कारण ते एक इतकं व्यसन झालं मोबाईलचं. तुम्ही कोणताही मुलगा पहा, कोणती मुलगी पहा, तिची माय पहा मोबाईलवर. माय बापाला काही लक्षात येत नाही. जुन्या काळी प्रेम होय तर नदीच्या किनाऱ्यावर गाव असलं, तू कपडे धुवायले मग तू जब जब मुझको पारे हे हिंदीत आहे, मराठीत म्हण बरं. तुरी माय गेली निघाले चलो पुरी धुना धुयाले तुरी माय. काय समजेल बाब. आणि या पोरापोरीची लँग्वेज आपल्या लक्षात येत नाही. या पोरगा भेटीले आला तर ते पोराला सांगलं थांब मग बरोबर तिनं गाणं टाकलं. निंबोनीच्या झाडा मागे चंदू पोचला ग बाई आज माझ्या बापाला झोप का देत नाही. गच्ची दाबून तुझ्या बापाची आणि मारून टाक बापाने. आज एवढं अलीकडे वातावरण झालं. माझ्या तरुणांनो, कोण्या पोरीच्या प्रेमात पडू नको बाबू. कारण पोरी कलाकार झाले, पोरही कलाकार. तिला काय एकटा असतं का तू? एक हळकोत एक शिरकोत. बरं तुले तरी एकटी असते का? तुले तीनच्या बापाची इस्टेट आहे हजामत करायला. आणि बापाला वाटतं मग पोरगा शिकून राहिला म्हणून त्याचं पर्सेंटेज समजते शेवटी. यानं काय केले. म्हणून तरुणांनो, जीवनात मोठे व्हावे माझ्या भावांनो. आपल्या आई बापाचं नाव, तुमच्या माय बापाची मान ताट मानानं तुमचा बाप तुमची आई जपली पाहिजे रे बाबा. आणि तुमच्या अगोदर ग्रामसेवक तरी लागू द्या, पटवारी लागू द्या, काही नाही तर गावातला सज्जन माणूस तरी लागू द्या. समजल्या माझ्या बहिणींनो. नाही तर मुलगा गोड बोलते. तुमची ते औरंगाबाद शहरात ते कोणतं देवीचं मंदिर आहे, आमच्याकडच्या 2 मुली इथं कामधंद्याच्या दृष्टीने आल्या आणि 2 पोरं त्या पोरीला घेऊन गेले देवीवर संध्याकाळचा टाईम. मी म्हणतो दिवसाच्या अंदर जात जा ना. हे दिवस संध्याकाळी तिथं गेले, खाली दुसऱ्या 4-5 पोट्ट्याने येऊ दिलं आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलीसवाल्यानं पकडलं. अरे माझ्या भावांनो, तुझ्या अंगात जर तुझ्या पोरीवर जे प्रेम करतं तिने जर तिची इज्जत वाचवता येत नाही तर तिने न्यायाचा अधिकार काय आहे? तू फक्त म्हणते तू मेरी जान. मेरे सीने में तेरा दिल भर दे, मेरे सीने में तेरा दिल. भावांनो वाचा. आता या भानगडीच्या प्रेमाच्या दूर राहा. आपल्या गावावर प्रेम करा आणि एवढे शिका की 10 मुलीचे बाप तुमच्या घरी आले पाहिजे. तुमच्या वडिलाच्या भेटीले तुमच्या मुलासोबत मला माझी मुलगी द्यायची आहे असे 10 मुलीवाले तुमच्या घरी आले पाहिजे. तरुणांनो, असं प्रेम करावे, असं शिका. माझ्या बहिणींनो, तुम्ही विद्यार्थी बहिणींनो, तुमच्याची किती गोड बोलू, तेरे लिए मैं चांद तारे तोड केले. आता त्याने म्हणा निंब तोडून दाखव एक पोत. मला भाऊ एक माणूस सोबत घेते, 4-5 कट्टे तोडते तो. हा म्हणते चांद तारे तेरे लिए तोड के लाता. मी म्हणतो मा भावा सांग तू 2-3 कट्टे निंबूचे तोडून दाखव. काही ताकद नाही, फक्त तुमच्याशी बोलते. मौका मिलेगा तो हम बता देंगे तुम्हें कितना प्यार करते हैं सनम. दिल अपना सिर के हम दिखा देंगे तुम्हें कितना प्यार करते हैं सनम. दिल चिरके बता देंगे. तर त्या पोरीला वाटते केवढा प्रेम करते. काही नाही, नाटक आहे. यू दॅन थ्रो सत्यानाश. म्हणून माझ्या बहिणींनो, जिजाबाई, सावित्री, अहिल्याबाई, माता रमाई, भीमाई या महामाऊल्यांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा आणि तशा जीवनात बना. तुम्ही किंमतवान बना.
शिवाजी राजानं मुसलमानाच्या मुलीलाही आपल्या आईचा दर्जा दिला अशी चामूची आई असती. कारण शिवाजी महाराजचे गुरु शिवरायाचे गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजही त्याच लायकीचे होते. आजकाल गुरुच लय बदमाश झाले बाबू. गुरुनेच आवरा लागते तर मग त्याचे चेलेच काय जाग्यावर राहतील. तुम्ही पाहताना 2-4 महाराज जेलमध्ये जाईल भाऊ. आता दोघही चक्कीले आता प्रश्न सुरू आहे. त्याला करोडो रुपयाचे कपडे त्याच्या अंगावर करोडोची. तुकाराम महाराजांना मात्र क्लिअर केलं, अरे 400 वर्षानंतरही तुकोबाराया जिवंत आहे. सांगू का कसे जिवंत आहेत पा. खरा चमत्कार दाखवतो. ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. पा चमत्कार कसा म्हणती साधू. ऐसे कैसे झाले म्हणून डोक्यातल्या अंधश्रद्धा जुन्या रुड्या काळा. आता पाच चमत्कार अंगाला उडिया राख. याच्या पुढचं तुम्ही सांगा. कोणी बोला माहिती बोला लोक. फार लांब गेले तुम्ही फोटो काढायला. जवळून घ्या. अंगाला उडिया राख. याच्या समोरच बोला. हा बोला 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 ना. ते उभं राहा. हा द्या आवाज. हा बोला. क्या बात है. या इकडे. एक मिनिट. या या तुमचा सत्कार करतो. या. अरे 400 वर्ष जगद्गुरु तुकोबारायाला झाले पण त्यांचा अभंग यांच्याही पाठ आहे. तुकोबाचे अभंग पाण्यात कोण बुडवले रे बाबा. कोण बुडवले. तुकाराम महाराज मालिका पाहिली नाही काय. किती त्रास दिला रे तुकोबारायाला. तुमचं काय आडनाव सर. माईक रोशन. वा वा. धन्यवाद वाघ साहेब. आपले नावच असे आहेत वाघ. वाघ मारे हागे खुशे. मारवाड्याचे नाव मोठे जोरदार आहेत. छाबडा, अगरवाल, खंडेलवाल. आणि आपले नाव कोरडे. मारवाडी समाजाचं नाव मालपाणी. म्हणजे माल येईन पाणी आहे. माल आणि म्हणजे माल आला आणि. पण मारवाडी गुजराती देन तुम्ही पहा स्वभाव कसे आहे. ऐकलं का कोणत्या मारवाड्यानं पिऊन तू काय समजला की रिकाम्या झाला मला. मारवाडी कधी भांडताना पाहिलं असं. आणि 99% गरीब पाहिले. गरीब मारवाडी पाहिले. होऊ शकत नाही. आपल्याकडे आहे ना ते योजना. 85% लोक आपण त्याच्यात बरोबर. वाघदादा तुम्हाला धन्यवाद. 450 वर्षाच्या अगोदर तुकोबारायांनी ग्रंथ अभंग लिहिले. तो अभंग तुम्ही पुरा केला. अंगाला उडिया राख. करती पाप. जमलं. शाल आहे का एखादी. हे तर फेटा दिसते रे. आणि एक ग्रामगीता देतो. दे रे. नाही ग्रामगीतापेक्षा एक सत्यानाश नावाचं पुस्तक देतो. काय जोरदार आहे. अभिनंदन. ते पाहिजे. हा काका कोण्या गावचे. इथं कंपनीत आले काय काम करत. बरं झालं आले. कंपनीत असल्याशिवाय बायकोही भेटत नाही आजकाल. टाळ्या टाळी. भाऊ वाघाची ताकद 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा
बाबासाहेब आंबेडकर सांगतात वाघ होऊन जगा. एवढ्या मोठ्या लोकांनी बरोबर उत्तर दिलं. बाबू सैराटची हिरोईन कोण रे बाबू? मुलांनी बोला अर्जन लवकर. एक आहे अर्चीवाले या त्यांना अर्ची म्हटलं त्यांना रे ये ना तू ये ना दोघंही या ना ज्यानं अर्ची सांगितलं ते घ्या. हा आणि हिरो कोण रे? धन्य माता. कंपनीचा हँडसेट आहे. अय तुझं नाव सांग. सुजल सुजल नगर खासदार. हल विठ्ठल सुजल तुझ्या निर्मात्याचं नाव काय? निर्माता पप्पा निर्माती मम्मी जिजा जिजा माऊली गे कितवीले आहे बाबू सुजल? कितवी कोण्या कक्षेमध्ये आहे? कितवीले आहे? 6वी. हे वाद बरं काय सुजल? माईक जवळ घे. जमलं. गुरुवंदन चांगलं आहे. सुजल लक्ष दे. तुझी तब्येत कमी चांगली आहे. मायबापाची तब्येत अशी आहे फारच चिंतित जबरदस्त आहे. मला पुढे हड्ड्यात दिसून राहिलं. तुझी आई बाबा चिंतात काय? आली काय तुझी माय? तुझी माय आली. अशा लेकराला जन्म देणाऱ्या मायचाही सत्कार झाला पाहिजे. साडी काढून ठेव. उभी राही आई. या आईले उभं कर. तुझे बाबा आले का? तुझी माय आली. या आई काय मस्त हुशार आहे तो आपण. म्हणून तो म्हणून एवढी कशी काय तब्येत आहे याची. म्हटलं नक्की निर्माता निर्माती त्याच्या मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा विद्याची गणना धन्यवाद बाबा. काय करतात याचे बाबा? काय करतात ताई? कंपनी गुजरातल्या आहेत काय? कंपनीत लागल्यावरच लग्न झालं काय? तुम्हाला धन्यवाद द्यावा लागेल. नाही तर आजकाल पोरी देत नाही. मग कंपनी 2-4 महिने पाठवावं लागते. लग्न केलं की घरी. धन्यवाद बाबा. तुमच्या लेकराले कीर्तनात आणलं बरं आहे. 15 दिवस याले पाठवून दे मे महिन्यात. धन्यवाद. टाळ्या. काही नाही म्हणजे ना शाळेत करून वाटतं धोतर करून नाही वाटत. हार देणं वाटत. नाना बरं वाटून राहिला आहे ना. तुम्हाला उदंडा इच्छा होतो. आणि अवघ्या लेकराईच्या मतदार क्षेत्रातल्या लेकराईच्या तब्येता अशा झाल्या पाहिजे असं काही करू. भारत माता की नाही तर चोरून पाहती खिचडी वाट संगीत होऊन साड्या काय वाटतं त्याचं कारण. आता मी 19,000च्या साड्या 11 ऑगस्टले बोलावल्या. काय वाटतो मामाईले साडी न भेटे आई. गुजरात्याच्या बायकोची साडी घाले महिमा. आणि मग वरती नाही कौलही नाही ती नाही. मग ते साडी पायाखाली घालेन स्वयंपाक करेन. 2-3 गुरुजी लोकांचा. मग माझ्या गावातले काही लोक म्हणे सत्यपालची माय हिरोईन दिसते.
गरीबाले कोणी काही म्हणते पण कोणी बोलत नसते, कारण गरीबाची वहिनी, मोठ्याची मॅडम 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 मॅडम. माझ्या भावांनो, म्हणून त्या दिवसपासून मी संकल्प केला, ज्या मायले टिंगल केली मामायची, आता मै बुडी बिमार आहे, 1-2 दिवसात ऑक्सिजन लावा लागते, पण तिनेही संकल्प केला, मी मेल्यानंतर माझी बॉडी दवाखान्यामध्ये देजो. समजले? देहदानाचा संकल्प आहे. माझ्या म्हाताऱ्या मायचा 90 वर्षाची माय आहे. सत्यकाल म्हणे तुझ्या बायकोची बॉडी, तुझ्या बायकोला जसं मेडिकल कॉलेजला दिलं, तिला जाळलं नाही, तिला गाळलं नाही, देहदान केलं माझ्या सुनबाईचं. असंच माझं करजो. आणि माझ्या बाबानेही मरताना मेडिकल कॉलेजचा अर्ज भरला की माझंही देहदान करजो. पण बाबाचं देहदान झालं नाही, रिजेक्ट झाली बॉडी. मग मा बाबाचे डोळे अर्पण केले, मी नेत्रदान केलं. म्हणजे माय बाबा गेल्यानंतर दोघं जण आंधळे लोक, त्यांना दृष्टी आली. माझ्या जगण्याचं असं आहे, साडी देण्याचा तोच कार्यक्रम आहे की ज्या माहिती माय कापूस याच्याला गेली तर ऐन ते जुनं लुगडं फाटेल. कापसाच्या बोंडाले चंद्र चोरुनिया पाय, तरी माया माऊलीची माझी उघडे चराय. पण माय अंगणा दिसू दे, ते कापसाचं गठळही सांभाळे आणि अंगही ना दिसू दे. आता तुम्ही औरंगाबाद शहरात जा, चौकात जर 1 तासात तुम्हाला मोती बिंदू नाही झाला महाराज, तर मला नाव कसच कसत होते. क्या करू आहे, कुछ कुछ होता है, असं झालं. म्हणून मी संकल्प केला, मला 1 रुपया बक्षीस नव्हते देत गावातले रानबोके. आता मला 1-1 लाखाचे 8 पुरस्कार भेटले बाबा. आता पुढच्या महिन्यात पुण्यात पुरस्कार आणाला, पद्मभूषण बाळासाहेब भारदे पुरस्कार. आणि शपथ घ्यायला 1 रुपया मी मला पुरस्काराचा माझ्या स्वार्थाकरता वापरणार नाही, कारण माझा मुलगा डॉक्टर आहे, मला खर्च नाही काही. जुनी गाडी आहे माई, आणि 50 रुपयाची चप्पल आहे, 300 रुपयात पुरा ड्रेस आहे. बन्याचे आहेत ना, हेही मा मेलेल्या बापाचे आहे, मी जाळले नाही, दोघही भाऊ घालतो. अर्धा ते बन्यानं विकत ना, त्याचे शिवलेले बन्यान आहेत पडेल, आम्ही घालतो. मी धोतर जाळता, गादी जाळता, देवाचे फोटोही जाळतात, इतके दलिंदर त्या गोदावरीत टाकतात, इथून जातात. कोणी आळंदीले नेतात, सासऱ्याची राख, जावाई नेते सासऱ्याची राख, सुनबाई सासऱ्याचं चादर जाळते, गादी जाळते. सासऱ्याचा 7-12 काऊन नाही जाळत होती, मतलब पोरं बापाचं सर्व काही जाळून टाकतील, बापाच्या नोटा काऊन नाही जाळत, बँकेचं पुस्तक जाळलं नाही. लवकरच लगे मृत्यूपत्रही आणते आणि पैसे काढून घेते. बायाची तर फार जादू आहे. तुम्ही कोणी मेलं तुमच्या घरात की केस देता, फारच चालू लोक आहो आपण, चालू केसच करून देतात. तुमच्या बापाले मी दारू नाही पिणार असा संकल्प घेणार, मी बिडी पिणार नाही, मी मटण खाणार नाही, मी तंबाखू खाणार नाही, मी कोणतंही व्यसन करणार नाही, असं बापाले द्या ना. केस देता तुम्ही, केस तुम्हाला मालूम आहे केस जातील कुठं, 15 दिवसांनी येतेच. आणि तुम्ही बाया नाटकं करता, सासू सासरे बांगड्या फोडता. तू काचाच्याच काऊन फोडतो सुनबाई, तुले लय दुःख
दुःख झालं तर सोन्याच्या तोडलं, त्या सोन्याच्या मांगळाने येऊन जाऊन काचाच्या तिले मालूम आहे 15-20 रुपये डझन, 100 रुपये डझन असं हे नाटक आहे बाबा. पण माय बाबा मेले तर मी केस फेस नाही दिले. आपण मुरदाळ गोष्टीच्या खिलाफ. ते लोक सांगतात, ते महाराज लोक सांगते, तो पंड्या सांगते, तसंच ऐकता का बैलासारखं? काही स्वतःची अक्कल वापरता की नाही? तो महाराज सांगते त्याला आपण आपल्या अक्कल विसरलो. नाना तुम्ही सांगा ना. आपल्या घराचा सत्यनारायण करायचं आहे, चालले महाराज जो. महाराज तुम्ही करा घराचा सत्यनारायण. तो आला काय घराले सिमेंटचं घमीलं द्यायला? त्याला गुलामीत जगणारे गुलाम हो, किती दिवस गुलामगिरीत जगतात. अरे तुमच्या घराचा वास्तू शांती करायचा आहे तर त्या मायच्या हातानं करणं. 9 महिने 9 दिवस ठेवलं ना तिनं. तुमच्या बिल्डिंगचं उद्घाटन करायचं आहे, त्या बापाच्या हातानं ठेवा ना, जो अर्धपोटी राहिला तुमच्यासाठी, ज्यानं चप्पल फाटके घातली तुमच्यासाठी. तुम्ही त्याला विसरता, ते महाराज घेऊन येता 1008. मी म्हणतो 2016. हे डिग्री कोण्या विद्यापीठामध्ये सांगा बरं. आपणही लोक बैलासारखे करतो. आज बदल पाळा, रिझल्ट घ्या. अरे घरामध्ये पूजाही करायची आहे तर आपल्या आईच्या, आपल्या बहिणीच्या, आपल्या भावाच्या, आपल्या मावशीच्या, आपल्या वहिनीच्या, आपल्या परिवाराच्या हाताने. तुम्ही आपले सोडता ते महाराज आहे त्या भोकाच्या नागोबा. बरं काय म्हणते ते समजत नाही. हो हा ही हो हा ही हो. बरं लग्न तुमचं, बायको तुमची, लग्न झाल्यावर घरी आली त्या महाराजने बोलावता तुम्ही. आता तर नका बोलव. मग बायकोच्या हाताने महापूजा करतो आणि तो महाराज म्हणला, इकून बायको इकून नवरा. पहिला हात तो महाराज घेते तुमच्या. बाई हात दाखवा म्हणजे तुमच्या अगोदर तोच सफाई करून टाकतो. म्हणून 100 दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा तुम्हाला आम्हाला जागृत व्हावं लागेल. बरं मी बोलतो याच्यात खोटं आहे का? लग्न तुमच्या पोराचं, लग्न तुमच्या पोरीचं, त्या महाराजचं काय घेणं देणं आहे? तो होता काय 2-3 दिवस? त्यानं पैशाची मदत केली काय? त्यानं दवाखान्यात कपडे धुतले का? त्याने काय विचारता, हे मी माझ्या मुलाचं लग्न केलं, माझा मुलगा डॉक्टर आहे, मी सून लेक्चरर. घरी अकॅडमी आहे माझ्या, गुरुबंधन अकॅडमी. 100 मुलं आहे आणि लग्न केलं मुलाचं तर कोर्टामध्ये लावलं. त्याने नाही हा घाल चुल्यात तू जाय डबल मुल्या. त्याचं काय काम घेणं देणं? पैसे आपण खर्च केलो म्हणून बदला. बाप मेल्यावरही मी कोण्याला बोलावलं नाही महाराज महाराजले. तू 4-5 हजारानं गड्ड्यात जाऊन नाशिकले नाही नेलं रामकुंडा. डायरेक्ट मा बापाची राख प्रत्येक निंबूच्या झाडाले माय विठ्ठल बापा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, रक्तदानाला महत्व द्या. ज्या बाईने रक्तदान केलं झाली 1 वेळा तिनं उभं राहा. कधीतरी केलं असेल उभं राहा. कधीतरी पूजेत चालू आहे फक्त. केलं असेल रक्तदान उभं राहा. नाही ना, हे काही नाही. वळाच्या भोवती फिरू फिरू तिचं रक्त आटलं. असं आहे ते. रक्तदान म्हणजे देवाचा खरा अभिषेक आहे बाबा. ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं असेल त्याच्या नावानं टाळ्या वाजवा. मेल्यानंतर अवयव दान करा, मेल्यानंतर बॉडी दान करा. किती वेळा? वर्षातून 3 वेळा. क्या बात आहे. 1 मिनिट या, मला अभिमान आहे. हे देवावर दूध टाकण्यापेक्षा पेशंटवर रक्ताचा अभिषेक करतात. धन्यवाद.
बरं तुमचा हँडसेटही त्यात लायकीचा आहे. मी देतो म्हटलं तर मला घेताही नाही. काहून तिथं तुमचं एज म्हणते 64 झालं. मला अभिमान आहे तुमचा. मला तर तुमच्या पाया लागावं वाटते, कारण वर्षातून 3 वेळा रक्तदान तुमच्या एका रक्ताच्या बॉटलनं चालला का रे? हे त्याची जोरदार दिसून राहिले. हे एकदम ओके पोझिशन, इरिटेटेड बियाणं आहे. पाण्याची सोय दिसून राहिली. काय आडनाव तुमच्या? दांडे. आडनाव दांडे. बहुजन समाज. आपले नाव तर आपलं कुठून गोड नाव आणलंय. आपल्याला दांडे कुराडीचे आपले नावच ठेवले, पण दांडेनं कमाल केली. धन्यवाद दांडेजी. आता दांडेजी की 3 वेळा रक्तदान करतात. तुमच्या कोण 1 कोटीचं मंदिर बांधलं, पण त्याच्यापेक्षाही महापुण्य तुमचं आहे. तुमच्या एका बॉटलनं जीव वाचते. नाही तर तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, तेलाची देवता, बुद्धीची देवता, अरे धनाची देवता, मकऱ्याची देवता, विद्येची देवता, धनाची तरी कंगाल भारत हा. मग या देवाचा फायदा काय काय म्हणून जागे. आमचा शंकराचार्य. कोणाला म्हणावं शंकराचार्य? हे आहेत ते. समाजाला वाचवा. आणि तुमच्यातल्या तरुणांनी आता या महापुरामध्ये मदत करा, त्यांना सहकार्य करा. माझ्या माय माऊल्यांनो, दुर्गा देवी बसवताना लहान दुर्गा देवी बसवा, पण त्या सिद्ध्या दुर्गा देवीने मदत पाठवा. मी मा जीवनभर असा वागलो आणि म्हणून मी तब्येती पाहणं ओके. आम्ही कशाही उड्या मारतो काकू, कारण मातंग समाजाची बाई होती ना मॅन्युफॅक्चर माय हेल्पर मदत. मामाईने मदत करायला मातंग समाजाची बाई. भाऊ कधी कधी तर मी अशा हा मला आसन दाखवू का तुम्हाला? पाच आई घरून निघालो तर मामाईचं लुगडं धुवून निघालो. मी मायच्या शपथ, मी मामाईचं चादर दररोज लुगडं वेळ भेटली की धुतो. मला व्यायाम म्हणजे हा नाही. हे रिकामे दणके नाही घेत. डायरेक्ट मामाईचं लुगडं धुतो. पा बरं व्यायाम होते की नाही. माँ के पाव के तल्ले जन्नत, पुरा व्यायाम होते. वावरात जाणाऱ्या बायाची तब्येत कमी चांगली राहते. इकडे 32व्या वर्षी प्युअर माल दाबणार राहते. तेल, तूप, डालडा, तळलेले पदार्थ. इथं तेलाची सोय नाही राहत. इकडे चटणी, लोणचं दे धनादन, तब्येत फ्री. म्हणून माझ्या मायबापांना विनंती करेन, जेवढं परिश्रम घ्या, मेहनत घ्या, आपल्या आई बापाला दुखवू नका. आणि 2-3 मुलांना तरी एखाद्या वेळेस 15 दिवसासाठी 21 मे ते 4 जून मला वेळ द्या लहान मुलांवर. कारण आज तुमच्या इथं बजाजचा कारखाना आहे, MIDC मध्ये गरवारे कलर आहे, टिनाची फॅक्टरी आहे, खुर्च्याची फॅक्टरी आहे, स्टील पॉलिशची फॅक्टरी आहे. पण माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना आहे का? तो जगामध्ये कुठं नाही. ते आहे साधू संत मायबाप फुले शाहू आंबेडकर. तुम्हा बायांना तरी वाटते का काकू की तू ग्रामपंचायत मध्ये बसली असती, महानगरपालिकेमध्ये महानगर सेविका झाल्या असत्या का तुम्ही? अरे ज्योतिबा फुले, शिवाजीराजे, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर नसतं ना काकू, तर तू ग्रामपंचायत मेंबर नाही, नगरसेविकाही झाल्या नसत्या. हे ताकद आहे कोणाची? फुले आले या न बाबासाहेब.
महाराज सांगेल ते. आता स्वतः अत्ता दीप भव. समजल्या काकू, तुमची अक्कल वापरा. तो महाराज सांगते त्याचं नका ऐकू, चिवट्या बनवते. तो महाराज तर सांगते तुले स्वर्ग दाखवतो, तुले अवतार दाखवतो. चिवट्या बनवते. तुम्हाला म्हणते मी तुमचा गुरु होतो, कान फुकतो. कान फुकल्यानं गुरु होते का ग? ए बाळा, कान फुकल्यानं जर गुरु गेला असता, गुरु झाला असता तर सायकलचा पंप गुरु नसता झाला का? गुरु नव्हे हाळा मासाचा, गुरु नव्हे जाती संप्रदाय. माझ्या तुकारामाने हे कधी काम केलं नाही बाबा, फसवलं नाही. या जगामध्ये असा एकच महाराज आहे, गाडगे बाबा तुकोबर आहे. याईने स्वतः करोडपती होते तुकाराम महाराज, पण कंगाल झाले लोकांना मदत करता करता. म्हणून ते शिवरायाचे गुरु शोभतात बाबू. शिवरायाचे गुरु तुकोबर आहे. शिवाजी महाराजालाही तत्वज्ञान देणारे तुकाराम महाराज होते. मी कालच बाबू ज्ञानेश महाराजचं नाटक पाहिलं, जगद्गुरु तुकाराम महाराज. अमरावतीला नाटकाचा प्रयोग झाला त्यांचा. जीवनात जर जगले वाचले तर जरूर तुकाराम महाराज नाटक आपल्या चित्ते पिंपळगावला जरूर घ्या. कसं ऑपरेशन करते बापू. पुरे तुकाराम महाराज म्हणजे पुरे ऑपरेशनच केलं या मनुवादी लोकांचं, या कर्मकांड अंधश्रद्धेमध्ये चिवट्या बनवणाराच. आणि म्हणून आज मला तोच विचार मांडावा लागला या खंजेरीच्या माध्यमातून. अजून ऐकायची इच्छा आहे का तुमची? नाना बंद करू का? तुम्ही अगोदर येऊन गेले. नानानं माझे कीर्तन आतापर्यंत 20-25 वेळा ऐकले सर. नानाचं आमचं विचाराचं नातं आहे. मी नानांना उदंड आयुष्य लाभो. तुमची ऐकायची इच्छा आहे का? मग कार्यक्रम संपल्यावर मी युट्यूबवर जाऊच पक्क्यात फेसबुक मध्ये राहतो. आणि हे चॅनलवाले माझे मोठे कामाचे माणसं आहेत. फुकट फाकट मला कीर्तन प्रत्येकाच्या घरात ऐकवायला लावतात. चॅनलच्या कोण्या गावचे तुम्ही कॅमेरामन? औरंगाबादून आले. तुमचे चॅनल आहे का? बरं, काय फेसबुक वरून तर आपलंच बियाणं दिसते 85% काय काय नाव? उद्धवरावजी कवडे. आडनाव कवडे. कवडी बोल, पण किंमतवान ठरले. तुमच्यात कला आहे. आणि हे कॅमेरामन दादा औरंगाबाद अरविंद शिंदे. अरविंद शिंदे. ओके, धन्यवाद. कुठेही लग्न फग्नात गेले की म्हाताऱ्या बाईवरही लावत जा. समाजवाद दाखवा, नाही तर चांगलं चुंगलं फेसबुक दिसलं. शिंदे भाऊ अवघेवर म्हातारी असली तर तिच्यावरही लावा. आजी त्याकडून बोललो तर गिरते को उठाना स्वर्ग मेरा. तुमची अजून ऐकायची इच्छा असेल तर माझ्याकडे मेमरी कार्ड आहे. कारण शेवटी शिल्पी आहो ना. जे लोक पायानं चालतात ते अंतर कापतात, जे डोक्यानं चालतात ते ध्येय गाठतात. तुम्हाला आम्हाला ध्येय गाठायचं आहे. आता अंगाऱ्या धुपाल्याच्या मागे लागू नका, पाया लागत आयुष्य गमावू नका. 136 कोटी लोक जर पाया लागत बसले तर आयुष्याचा वेळ किती झाला. त्याच्यापेक्षा असा कोणीही महाराजच्या पाया लागायचा. नमस्कार, राम राम, सलाम वालेकुम, जय भीम, दंडवत, आय लव्ह यू. 2.5 तासापासून या विचारावर प्रेम केलं तुम्ही. मी तुमचे मनोपूर्वक आभार. आता महाराज आले, अजून ऐकायची इच्छा आहे ना. काही लोक तर पुस्तकावर प्रेम आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मभर पुस्तकावर प्रेम केलं, त्या देशाचा घटनाकार झाला. बाबू जैन वाचलं ना ते वाचले. कीर्तन संपल्यावर धंदा म्हणून नाही,
माझे 4 पुस्तक आहेत. सत्यानाश, गाडगे बाबा, ग्रामगीता, मराठा मार्ग. या दादा, येऊ द्या. या इकडे बसून द्या. हे ओव्हर नाही तर आरती करायला गेला आणि मंदिर मात उरावर आलं. प्रेम आहे ना, साधा भोळा माणूस आहे पण आय लव्ह यू प्रेम करतात ना. पंढरीनाथ महाराज की. कीर्तन संपल्यावर माझ्याकडे पुस्तक आहे 100 रुपयाचे 4. वाचा. आता ते बाकीचं लय वाचलं. एकच एक होता राजा त्यानं खाल्ला भजा, एक होता राजा त्यानं खाल्ला भजा. आता किती खेळ 100 वेळा एकच. काहीतरी नवीन वाचा. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. त्याच्या घरी नाही पुस्तकाचं कप्पात, त्याचं घर होईल भविष्यपात. देवाले माग्याचं काम पडू देऊ नका भिकाऱ्यासारखं. आपण पाहतो मंदिरातले भिकारी श्रीमंत राहतात. देवा शेजारचा प्लॉट भेटू दे, चांगली बायको भेटू दे. आणि काही भिकारी मंदिराच्या बाहेर राहतात आणि साधू संत असा आहे महान. कीर्तन संपल्यावर माझ्याकडे खंजीर आहे. 150 रुपयाची खंजीरी आहे. कीर्तन संपल्यावर घेऊन जा. आणि नानांना पुन्हा शुभेच्छा. राष्ट्रवंदने करता सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभं राहा. आणि आजच्या कार्यक्रमाकरता बाबू शेवग्यावरून आमचे त्र्यंबक सेठ गुल्लाने तथा वसीमबाई ज्यांना बाहेर गाऊन बरीचशी पाहुणी मंडळी आली. मी आदरणीय आयोजक पांडुरंग भाऊ सोनवणे सिद्धेश्वर ग्रुप भाऊंच्या वाढदिवसानिमित्त नानांच्या मला संधी दिली. धन्यवाद. राष्ट्रवंदना झाल्याशिवाय जाऊ नका, कारण या देशाचे अनेक जवान शहीद झाले. अनेक काश्मीर मध्ये गेले. त्याचे मुलं बाळ त्यांचे विनंती. दाना माना धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने. सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने. रंग राव पंडित भिखारी सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. पुरुष हटे सारा देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने. टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम. परत किरण साऊंड डेकोरेटर त्यांनाही धन्यवाद देतो. शैलेजा भाऊ चौधरी, बंडू दादा सोनवणे तथा विठ्ठलरावजी सोनवणे, सोमनाथरावजी सोनवणे आणि पूर्ण
चित्ते पिंपळगावचे बाहेरगावून आलेले मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.